सर्वांना गुड मॉर्निंग। आणि आपल्या आजच्या व्लॉगमध्ये त्याचप्रमाणे अमृता वारे व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अमृता सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आहे गौरी पूजन आणि आपल्या गौराया रेडी आहेत। तर आज गौरी पूजनच्या दिवशी मी अगदी थोडक्यात व्लॉग शूट केलेला आहे, कारण आज ना पुरणाचा नैवेद्य असतो, सगळ्यांनाच माहिती आहे। तर सकाळी सकाळी पुरण घातलं होतं, नंतर बनवलेलं फराळाचं सुद्धा सगळं ठेवलेलं होतं आणि सकाळपासूनच म्हणजे दुपारपासून 11-12 वाजल्याच्या पासूनच खूप सारे पाहुणे म्हणजे यायला लागले होते। इकडचे श्रद्धाळू लोक जे गुजरातमध्ये राहतात ते आमच्या ओळखी पाळकीचे आणि शेजार पाजारचे आणि खूप सारे मराठी पण जे इथे आहेत, जे दूर दूर राहतात ते पण सगळेजण येतात आजच्या दिवशी आणि खूप लोक येतात। त्याच्यामुळे मला काय व्लॉग शूट करणं झालं नाही आणि ते लोक एवढं वेळ काढून येतात आणि आपण ते सतत हातात फोन घेऊन बसायचं ते काय बरं वाटत नाही, म्हणून मग थोडासाच व्लॉग शूट केलेला आहे। तर आजचा माझा दिवस गौरी पूजनचा कसा गेला आणि इकडे नेहमी कसा जातो ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते। तर ही एक ताई आहे ना, ती आमच्या ओळखीची नव्हती किंवा कुठेही आम्ही कधी भेटलो नव्हतो। तिला कोणीतरी सांगितलं की यांच्या घरी इथे या सोसायटीमध्ये ना गणपती गौरी असतात, महालक्ष्मी असतात, तर तिथं तुम्ही जा दर्शनाला। म्हणजे ती विचारत होती कोणाला तरी की मला गौरींचं दर्शन झालं नाही, खूप वर्ष झालं। तर तिला कोणीतरी सांगितलं, तर ती ॲड्रेसवरून शोधत घरी आली होती गौरींच्या दर्शनाला। तर दारातून रिक्षा एक दोन वेळा गेला। मला असं हिला बघून असं वाटलं मला की ही मराठीच कोणीतरी आहे, काय माहीत आपल्या तर घरी आली नाही, पण रिक्षा लगेचच निघून गेला। मला तिला बघितलं की एका नजरेत समजून गेलं की ही मराठी लेडीज आहे, कारण गुजरातमध्ये ना 14 प्रांताचे लोक राहतात, ही गोष्ट खरी आहे आणि तेवढं मला एका नजरेत समजून जातं। आता एवढ्या दिवसाचा अनुभव म्हणजे की कोणती बाई गुजरातची आहे, कोणी गुजराती आहे, कोण मराठी आहे, कोण पंजाबी, कोण यूपी, बिहारी, मारवाडी, सगळ्या बायका बघताक्षणी लक्षात येतात आणि हिला बघून पटकन वाटलं की ही मराठी आहे। खूप छान आणि सुंदर अशी साडी वगैरे नेसून मराठी लुकमध्ये आलेली होती ती, म्हणून मला वाटलं आपल्याकडेच आली असावी आणि खरंच ती घर शोधत आलेली होती आणि इतकी खुश झाली ना, खूप खुश झाली ती की नाही मला खूप 2.5 वर्षांनी गौरींचं दर्शन झालं असं म्हणून। आणि तिच्या पद्धतीने ती पूजा करत होती म्हणून मी व्लॉग घेतला हा। आणि तिने बघा ना कसं सगळं सामान घेऊन आलेली, ती पानं आणि अजून काय सगळं डब्बा भरून ते सूप ते सगळं घेऊन आली। आणि ती कोकणातली आहे, गोव्याकडची आहे, महाडला होती ती अगोदर असं सांगत होती। आणि कोकणात ज्या पद्धतीने पूजा करतात त्याच पद्धतीने तिने पूजा सुद्धा केली इथं येऊन आणि सगळं सामान सुद्धा ती घेऊन आलेली होती। तर खूपच जास्त खुश होती ती की मला गौरींचं दर्शन झालं म्हणून। आणि आमची ओळख झाली पहिल्यांदा, खूप वेळ बसली बोलली ती आणि नंतर आम्ही एकमेकींचे नंबर वगैरे घेतले। आणि ती सांगत होती की मला पण इथं पूजा वगैरे करायला खूप अडथळे येतात गुजरातमध्ये, कुठं काय भेटतं काय नाही भेटत आणि खूपच गोष्टी फेस कराव्या लागतात। तर मला विचारत होती तुम्ही कसं करता म्हणून। मग आम्ही खूप छान गप्पा वगैरे मारल्या, आमची मैत्री पण झाली, नंतर एकमेकींचे नंबर वगैरे घेतले आणि आता आम्ही पुढे जाऊन सगळे सण एकत्र करायचं असं ठरवलं। आणि थोडा वेळ बसून नंतर मग मी तिला सोडायला गेले बाहेरच्या रोडपर्यंत। तर असं झालं आज। आणि त्याच्यानंतर ना सतत कोणी ना कोणी येत राहतं घरी, खूप जण लोक येऊन गेले, खूप सारे येऊन गेले। आणि आता या गौरींना मी उद्या दुपारी नाही तर उद्या संध्याकाळी यांचं विसर्जन करेल, म्हणजे काढून ठेवेल, तोपर्यंत लोक कोणी ना कोणी येतच राहतं सतत, म्हणून मग मी घाई करत नाही काढायची। आणि येणाऱ्या सगळ्यांना मग आता कसं होतं ना, कोणी जे दूर राहतात ते वेळ काढून आवर्जून येतात, त्यांच्यासाठी मला वेळ काढावा लागतो, म्हणजे चहा नाश्ता फराळ असं सगळं करावं लागतं। आणि जे जवळचे आहे तिथले शेजार पाजारचे त्यांना मग मी काहीतरी प्रसाद म्हणून देते, खाली हात नाही पाठवते। एक द्रोणमध्ये ना मोतीचूर लाडू किंवा जे बनवलेला फराळ आहे तो फराळ सगळं वाटून टाकते मी, सगळं देऊन टाकते, म्हणजे जे येणाऱ्या लोकांना कोणालाच असं खाली नाही पाठवत, कारण का ते खूप श्रद्धेने येतात। खूप साऱ्या बायकांना ब्लाऊज पीस, ओटीचं सामान, शृंगारचं सामान, फ्रूट, त्याच्यानंतर पेढे, काहीतरी प्रसादाला मोतीचूरचे लाडू असं काही ना काही घेऊन येतात, खूपच श्रद्धेने येतात ते, मनोभावे पूजा वगैरे करतात, नमस्कार करतात आणि जातात। ते बघून सगळं खूप छान वाटतं मला ना। म्हणजे महाराष्ट्रात कसं आपल्या इकडं हळदी कुंकाला बायका येतात आणि नंतर दोरे घ्यायला येतात तिसऱ्या दिवशी, बस असं दर्शनाला कोणी स्पेशली तेवढं येत नाही। तर इथे ते मला खूप छान वाटतं आणि मी पण खूप म्हणजे मला पण करायला उल्हास येतो, आठास येतो करायला वगैरे सगळं असं होतं आणि खूप भारी वाटतं। आणि त्या बायकांना खूपच जास्त म्हणजे काय वाटतं आणि काय नाही काय माहिती, खूपच बघत बसतात, असं एकटक बघत बसतात, फोटो वगैरे काढतात।